हॅलो चेक. चला मॅचला सुरुवात. ऑफिशियली इशारा आलाय या ठिकाणी. राज नाईक सर यांचा ऑफिशियली इशारा. ओपनिंगचे बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल. विशाल आणि संजीव आणि त्याच्यानंतर प्रणय ऑन स्ट्राईक मार्कवरती. संजीवला आपण पाहतोय. पहिल्याच बॉलवरती संजीवच्या बॅट मधून अगदी सुरेख फटका. 4 धावा मिळतात. सुरुवात धमाकेदार केली चौकार ठोकत असताना. सेकंड सेमीफायनलची मॅच, त्याच्यानंतरला ग्रँड फिनालेची मॅच. मी विनंती करतो 4 ओव्हर ह्या 20 मिनिटांमध्ये होणं अनिवार्य आहे. लवकरात लवकर आपण मॅचला सुरुवात, कारण का ग्रँड फिनालेची मॅच होणं गरजेचं आहे. यस 4 आहेत. राईट हॅम ओव्हर द विकेट ही गोलंदाजी असेल. चला आपण मागच्या मॅचच्या मॅन ऑफ द मॅचच्या अवॉर्ड कडे जाऊयात. सो नो डाऊट वन अँड ओनली स्वरांश इलेव्हन संघाचा जो खेळाडू आहे साईराज, हा खेळाडू ठरलेला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. साईराज प्लीज या. आपण स्वतःच्या बळबुतावरती संघाला आपलं खूप सारं योगदान दिलं. ऑलराऊंडर पद्धतीचा परफॉर्मन्स. त्याच्यानंतरला आपल्या तालुक्यातील एक युवा नेतृत्व म्हणजे आपण पाहतोय तर सुमेशजी जावकर सर यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी साईराजला आपण देतोय. स्क्रीनवरती साईराज आहेत. त्याच्यानंतर युवा नेतृत्व म्हणजेच या ठिकाणी आपले सुमेशजी जावकर सर, या ठिकाणी त्यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना ती ट्रॉफी देतोय. धन्यवाद सर आणि अभिनंदन. साईराज, मॅचकडे तुम्हाला सर्वांना घेऊन जावं लागेल जिथे सेकंड सेमीफायनलला सुरुवात केली जाते. धावांचा विचार करूया. धावा दाफलकावरती 7 या आकड्यावरती 7 धावा दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सेकंड सेमीफायनलची मॅच आहे. या बॉलवरती देखील घनागती प्रहार. फाईनल क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू आउट ऑफ द पार्क. मिळतील धावा 4. तभी तो होगा बिडा पार. ब्रँडेड चौकार. पुढचा बॉल आहे. गोलंदाज प्रणय याच्या माध्यमातून प्रत्येक बॉलवरती गोलंदाजीवरती त्याचा अटॅक केला. फ्रंट फूटचा वापर. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक अजिबात नाहीये. त्याच्या मागे मात्र क्षेत्ररक्षक धावलाय. चेंडूला सुप अडवलाय. काय वेल स्टॉप म्हणावं लागेल. काय धावला होता. अगदी मिल्खा सिंग सारखा तो पळाला त्याच्या मागे. चेंडूला पकडलं आणि आपल्या संघासाठी मात्र धाव वाचवण्याचं काम निश्चित केलंय त्या खेळाडूनं. एक एक धाव खूप महत्वाची आहे. आपण म्हणतो ना की लोकशाहीमध्ये एका मताला, परीक्षेच्या एका गुणाला आणि क्रिकेटच्या एका धावेला खूप महत्व आहे. पुढचा बॉल आहे. येस येस. वाईडिश लॉंग ऑनला चेंडूला खेळलं गेलं. फक्त आणि फक्त एकच धाव मिळू शकेल आणि षटक क्रमांक 1 चा खेळ इथे होतोय समाप्त. धाव संख्या 15 विदाउट लॉस. त्याचबरोबर जाऊयात ऑल कमिटी मेंबर्स. आपण लवकरात लवकर कॉम्बॉक्सच्या दिशेने यायचे. ऑल कमिटी मेंबर्स. गोलंदाजी ट्रॅक वरती रुपेश, हा गोलंदाज ज्या अनेक मॅचेसचा हिरो आहे. हिरो हा खेळाडू प्रतिस्पर्धी संघासाठी कशा प्रकारची बॉलिंग करू शकेल, काय गोलंदाजीचा अटॅक असू शकतं, कोणतं ब्रह्मास्त्र संजीवच्या विरोधामध्ये यूज केले जाईल. पहिलाच बॉल असेल. यावेळेला संजीवच्या बॅट मधून हवेमध्ये विनामूल्य चेंडूला खेळलंय आणि ते कॅच पकडली आहे. रुपेश पहिल्याच फलंदाज
हॅलो, आपण पाहतो सायंकाळच्या सत्रामध्ये चालू असलेली स्पर्धा अर्थातच DPL दापोली तालुक्यातील मानाची, अभिमानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा सीझन 4 मध्ये आपण जाऊन थेट पोहोचलोय या दुसऱ्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये. एकीकडे आपण पाहतोय भैरवनाथ फायटर्स, तर दुसऱ्याकडे आपण पाहतोय अद्या अंशिका वॉरियर्स. या दोन संघांनी लढत सेमीफायनलच्या सामन्यामध्ये पाहत असताना बघा पहिला षटकाचा इथे खेळ संपुष्टीत झाल्यानंतर आतापर्यंत जर आपण धावफलक पाहायला गेलो तर जवळपास 16 धावा आल्या, तर 16 धावा या लगावल्या गेल्यात. संजीवनी माघारी परतल्यानंतर विशाल अजूनही मैदानावरती स्थित आणि शुभमची जोडी, या दोघांची जोडी जोपर्यंत मैदानावरती स्थित आहे तोपर्यंत अतिरिक्त धावा निश्चितच बनवण्याचे कार्य या दोन्ही फलंदाजांच्या मार्फत केले जातील. इथे मात्र धावचीची संधी उपलब्ध झाली आहे आणि निश्चितच पंच या पिल्ल्याला दाद देत आहेत. माघारी परततोय फलंदाज, धावचीचा शिकार. बघा विशाल माघारी परततोय, नवोदित फलंदाज दाखल होत असताना खेळपट्टीकडे आपण पाहतोय चालू असलेला सामना सेमीफायनलचा, अर्थात या ग्रँड फायनल दिवसातील दुसऱ्या दिवसातील हा मोठा सामना, अंतिम सामना. या जो सामन्यामध्ये जो विजयी संघ ठरेल तो निश्चितच फायनलच्या म्हणजेच स्वरांश 11 या संघाच्या विरोधात खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा जातोय आपण मैदानावरती. बघा संजीव बाद झाला, तदनंतर आपण पुन्हा एकदा विशालला सुद्धा माघारी परतवण्यात फिल्डिंग करतोय संघ, तो मात्र इथे यशस्वी राहिलाय. तदनंतर आता मात्र रॉबिन आलाय, उजव्या शैलीचा फलंदाज राऊंड द विकेट ओव्हर द विकेटचा सामना करत असताना रॉबिन यावेळेस फुलर लाईनचा चेंडू हलक्या हाताने फ्लिक केलाय लॉंगॉनच्या दिशेला. क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत अगदी सहजरित्या इथे मात्र हा ना आपण या दोन खेळाडूंमध्ये चुकीचा ताळमेळ पाहतोय आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक पुन्हा एकदा षटक पाहतो. रुपेश हाताळत आहेत, पहिल्या चेंडूवरती विकेट आली, तदनंतर एक आणि तदनंतर सलग 2 चेंडूवरती 2 विकेट प्राप्त केल्यात. अर्थात विशालला माघारी परतवल्यानंतर इथे मात्र रॉबिन सुद्धा माघारी परततोय. बघा फक्त हजेरी लावली होती रॉबिनने, तो आला आणि तसाच तो परतला सुद्धा गेला. सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय CDB लाईव्ह या लाईव्ह टेलिकास्टिंग लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून अगदी घर बसल्या सर्व दर्शकांपर्यंत आणि सर्व प्रेक्षकांपर्यंत ही टुर्नामेंट पोहोचवण्याचं कार्य केलं जातं. मी पुन्हा एकदा या सर्व ऑफिशियल टीमचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. भारतीय जनता पार्टी पुरस्कृत अर्थातच दापोली क्रिकेट कमिटी आयोजित आणि यांच्या भव्य आयोजनातून आणि नियोजनातून गतवर्षीच्या यशस्वी अभूतपूर्व यशानंतर ही स्पर्धा आयोजित केली गेली. अर्थात DPL म्हणजेच दापोली प्रीमियर लीग 2025 सीझन 4 सेमीफायनलचा सामना दुसरा आपण पाहतोय. भैरवनाथ फायटर्स विरुद्ध अद्यांशिका वॉरियर्स. जवळपास 3 फलंदाज माघारी परतल्यानंतर इथे मात्र अगदी जबाबदारी असेल ती या 5व्या आणि 4थ्या क्रमांकाच्या येणाऱ्या फलंदाजावरती. इथे मात्र हलक्या हाताने ड्राईव्ह केले कटरच्या दिशेने. अलॉंग द कार्पेट चेंडू चाललाय, सीमारेषा ओलांडतोय आणि येतात त्या पुन्हा या 4 धावा. ब्रँडेड चौकार. षटकामध्ये जवळपास 3 विकेट माघारी परतल्यात. एक चांगलं षटक आणि महागडे षटक म्हणता येईल. पाहतोय आपण या चालू असलेल्या सेमीफायनलच्या या दुसऱ्या सामन्यामध्ये अर्थातच भैरवनाथ फायटर्स विरुद्ध अद्यांशिका असा जो सामना संपन्न होत आहे सध्याच्या घडीला. आपण सर्व साक्षी राहतोय या सामन्यात. यावेळेस आपण पाहतोय फुलर लाईनचा यॉर्कर लाईनचा चेंडू होता, हलक्या हाताने फ्लिक केलाय आणि अलॉंग द कार्पेट चेंडू चाललाय सीमारेषे बाहेर. सीमारेषा ओलांडतोय पुन्हा एकदा बॅक टू बॅक येतो हा दुसरा चौकार. 4 धावा पुन्हा एकदा ऍड केल्या जातील, धाव फलकावरती लगावल्या जातील.
बघा 12 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय, म्हणजेच 2 षटक संपुष्टात आल्यानंतर जवळपास 15 षटकामध्ये 15 धावा आल्या. तदनंतरच्या षटकामध्ये 3 विकेट आल्या आणि जवळपास आपण पाहतोय फक्त आणि फक्त 10 धावा खर्चिक केल्या गेल्या आहेत. अर्थातच चांगले षटक हाताळण्यात आले रुपेश यांच्या मार्फत. बघा संघर्ष करतात हे दोन्ही सुद्धा फलंदाज आपल्या संघासाठी आणि निश्चितच सर्व खेळाडू संघर्ष करतायत फायनलच्या सामन्यामध्ये प्रवेश करण्यासाठी. अर्थातच स्वराज शिलबन यांच्या विरोधात खेळण्यासाठी अतोनात प्रयत्न करतायत. 2 दिवसीय कालावधीमध्ये स्पर्धा परिपूर्ण होत असताना अगदी रखरखत्या उन्हामध्ये ही स्पर्धा परिपूर्ण होते. सायंकाळच्या सत्रामध्ये जाऊन थेट पोहोचली आहे आणि आपण पाहतोय सेमीफायनलचा अर्थात हा दुसरा सामना यावेळेस फ्रंट फूट वरती येऊन फाईनच्या दिशेला खेळलाय. पंचनिक्षेप इशारा करत आहेत. यशस्वीरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. क्षमस्वी फाईनच्या दिशेला चेंडूला दिशा दाखवली होती. थोड्याच वेळामध्ये अंतिम सामना म्हणजेच ग्रँड फिनालेचा सामना आपल्याला पाहायला मिळेल याच टिळकनगरच्या ऐतिहासिक क्रीडानगरीवरती अर्थातच सह्याद्री क्रीडानगरीवरती. यावेळेस थोडासा चुकीचा तालमेल आपण पाहतो. चुकीचा थ्रो सुद्धा यावेळेस वेस्टर्नकडून पाहायला मिळाला. तोपर्यंत अगदी सहजरित्या 2 एरी कंप्लीट केले जात आहेत. 2 धावा पुन्हा एकदा जोडल्या जातील. आतापर्यंत आपण पाहतोय 37 धावा या यशस्वीरित्या जोडल्या गेल्यात. तिसरे षटक प्रगतीपथावरती असताना A 37 loss of 3 wickets. यावेळेस आपण पाहतोय सध्याच्या घडीला यष्टी उद्ध्वस्त करून लागल्यात. त्रिफळाचित मनोज करतोय. निश्चितच आपण पाहतोय रुपेश माघारी परततोय. चला अतिरिक्त जे 12th मॅन असेल त्यांनी कृपया आपण आम्हाला कॉम्बॉक्स कडे जिथे उपस्थित राहा, कुठेही जाऊ नका, आम्हाला सहकार्य करा. चालू असलेला सामना एक महत्वाचा सामना या स्पर्धेतील सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. दोन्ही जे संघातील खेळाडू आहेत ते मात्र चांगल्या प्रकारची संघर्ष, चांगल्या प्रकारची मेहनत घेत आहेत आपल्या संघासाठी. यावेळेस फ्रंट फुटला जाऊन अगदी मिडॉनच्या दिशेला ढकलून दिलाय, लॉंग ऑफच्या दिशेला ढकलून दिलाय आणि तोपर्यंत अगदी एक धाव कंप्लीट केली जाते.
बघा शेवटचा चेंडू येण्याची समर्थता असेल, एखादा मोठा फटका येईल का, परंतु आपण पाहतोय अगदी उजव्या स्टंपच्या बाहेर टाकला गेला, यामुळेच कदाचित एकत्रित धाव इथे ऍड केली जाईल, अवांतर धाव आपण धाव फलकीवरती गृहीत धरली जाईल, ऍड केली जाईल, जमा केली जाईल. या तिसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू असेल, कशा प्रकारे खेळायला जाईल फलंदाजाद्वारे आपण पाहतोय. मोठा फटके खेळण्याचे प्रयत्न झाले, परंतु बॅटचा आणि बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूने या षटकाची सांगता होते. 3 षटकांचा खेळ संपुष्टात झालाय आणि जवळपास आपण पाहतोय आतापर्यंत 40 धावा या धाव फलकावरती यशस्वीरित्या जोडल्या गेल्यात त्या आराध्य अंशिका वॉरियर्स या संघाच्या या सगळ्या फलंदाजांमार्फत. भारतीय जनता पार्टी पुरस्कृत आणि दापोली क्रिकेट कमिटी आयोजित DPL अर्थातच दापोली तालुक्यातील आणि रत्नागिरी जिल्ह्यातील मानाची, अभिमानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा, ज्या स्पर्धेकडे पाहिलं जातं ते म्हणजेच दापोली प्रीमियर लीग सीझन 4. बघा शेवटचे षटक म्हणजेच अंतिम षटक, ज्याच्या खांद्यावरती जबाबदारी दिली जाते धावा रोखण्यासाठी. यावेळेस आपण पाहतोय फाईनच्या दिशेला चेंडूला खेळवले आहे आणि 1 बाउंड चौकार येतोय. पहिल्याच चेंडूचं स्वागत, निश्चितच पहिल्या चेंडूचा समाचार. आला होता. तदनंतरच आपण 4थं षटक पाहतो विनायक याचं सुद्धा या षटकाची सुरुवात मात्र चौकाराने झाले. तदनंतरचा आपण चेंडू पाहतो. यावेळेस 2 धावा आल्या, 2 धावा जोडल्या जातील आणि संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय धावफलकीवरती पुढे सरसावत असताना 46 म्हणजेच 46 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. लॉस ऑफ 4 विकेट, 46 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्यात यशस्वीरित्या. यावेळेस आपण पाहतोय राऊंड विकेट, यावेळेस हाफ ट्रॅकेट चेंडू फिरकावून देण्याचे प्रयत्न झाले, परंतु संपर्क तेवढा चांगला नाहीये. चेंडू पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचतोय तोपर्यंत या 2 धावा निश्चितच यशस्वीरित्या कंप्लीट केल्या जातील, परिपूर्ण होतील. बघा पहिल्या चेंडूवरती 4 आल्यानंतर पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2-2 धावा निश्चितच टिपल्या गेल्या. ते दोन्ही फलंदाजांच्या मार्फत अर्थातच फेरनाथ फायटर्स या संघाचे दोन्ही फलंदाज आपल्या संघासाठी प्रयत्न करतायत, पराकष्ट करतायत आणि 100% योगदान देण्याचे प्रयत्न करतायत. त्यावेळेस पुन्हा एकदा राऊंड विकेट, हाफ ट्रॅकर शॉर्ट लेनचा चेंडू होता, पूल करण्याचे प्रयत्न झाले परंतु बॅटचा तितका संपर्क नाही झालाय, मिसफील्ड होते. तोपर्यंत अगदी सहजरित्या पुन्हा एकदा 2 कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धावांनी मात्र धावफलक पुढे सरसावताना आपल्याला पाहायला मिळेल. धावफलक जाऊन थेट पोहोचेल ते म्हणजेच अगदी 50 या धावा संख्येवरती, म्हणजेच भैरवनाथ फायटर्स या संघाची इथे मात्र 50 लागले, अर्धा शतक लागलंय. क्षमासवी अद्यांशिका वॉरियर्स या संघाची 50 लागली आहे. क्षमासवी अद्यांशिका वॉरियर्स या संघाची 50 लागली आहे. अर्धा शतक कंप्लीट होतोय. यावेळेस या सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय, अगदी थरारक सामना अतिथीगणांच्या उपस्थितीमध्ये हा चालू असलेला सामना आपण पाहतोय. एकंदरीत मोठा फटकारण्याचे प्रयत्न केले जातात, चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येते, लॉंग स्कोर आपण डीप स्कोअरच्या दिशेला चेंडूला दिशा दाखवली होती. झेल मात्र कॅच ड्रॉप होते, झेल मात्र टिपण्यात अपयशी ठरतोय. तोपर्यंत अगदी सहजरित्या 2 कंप्लीट केल्या जात आहेत. धावफलक पुढे सरसावेल, धावफलक जाऊन थेट पोहोचेल ते अगदी 52 धावांवरती. 52 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट्स, 4 विकेट्स माघारी परतल्यानंतर या 52 धावा आल्या तर निश्चितच चांगली खेळी सादर केली आहे, चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे.
यावेळेस पुन्हा एकदा भिरकावून दिलाय डीप स्क्वेअरच्या दिशेने. पाहूया किती धावा प्राप्त होतील, परंतु निश्चितच त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक ऍज अ प्रोटेक्शन म्हणून तैनात होता आणि निश्चितच एक सुंदर असा कॅच तो टिपतोय झेलतोय. फलंदाज मात्र माघारी परततोय. यावेळेस प्रेक्षकांपर्यंत आणि दर्शकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलं जाते जीडीबी स्पोर्ट्स लाईव्ह या चॅनलद्वारे, या वाहिनीद्वारे. 24 चेंडू आणि 53 धावांचं समीकरण जाऊन टिपलंय. चला फास्ट, कृपया आपण अतिरिक्त वेळ घ्यायचा नाही. अजूनही आपल्याला फायनलचा सामना म्हणजेच अर्थात शेवटचा सामना खेळवायचा आहे. सध्याच्या वेळेला आपण पाहतोय वेळ झाली आहे 5:53. आपण अतिरिक्त वेळ कोणत्याही प्रकारचं घ्यायचं नाहीये. चला कोणत्या प्रकारचा विलंब लावायचा नाही आणि अन्यथा आपल्याला पेनलाइज केलं जाईल याची मात्र पण दक्षता घ्यायची आहे. चला दोन्ही संघाची जे 12th मॅच असेल त्याने कृपया आपण कॉम्बॉक्स कडे येऊन आम्हाला सहकार्य करा. आपणास विनंती करतो. 12th मॅन अतिरिक्त जे खेळाडू असेल 12वा जो खेळाडू असेल भैरवनाथ फायटरचे निश्चितच 12th मॅन आलेले आहेत. 88 का वरील संघाचे 12th मॅन असेल त्यांना आपण कृपया पाठवून द्या कॉम्बॉक्स मध्ये. आपण पाहतोय दापोली तालुक्यातील मानाची, अभिमानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा अर्थातच DPL दापोली प्रीमियर लीग सीझन 4 आणि या सीझन मधील हा सेमी फायनलचा चित्तथरारक आपण सामना पाहतोय. एकंदरीत 53 धावांचा पाठलाग करावायचा प्रतिस्पर्धी संघ म्हणजेच भैरवनाथ फायटर या संघाला 24 चेंडूचा खेळ असेल आणि 24 चेंडू मध्ये 53 धावांचा पाठलाग करावायचा आहे. चला फील्डची रचना झाली आहे, कोणत्या प्रकारचा अतिरिक्त वेळ घ्यायचा नाहीये. सलामीचे फलंदाज दाखल झालेत मैदानावरती. ऑफिशियलला विनंती करतो की आपण या सामन्याला सुरुवात करायची आहे. खेळाडूंना कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त वेळ आपण द्यायचा नाहीये. सामन्याला सुरुवात. ऑल सेट, ऑल क्लिअर, लेट सेट. जाऊया पुन्हा एकदा आपण या सेमी फायनलच्या सामन्याकडे. ज्या ठिकाणी 52 धावा लगावल्या गेल्या आणि 53चा एक टार्गेट 53 धावांचा टार्गेट सेट केला गेला भैरवनाथ फायटर्स या संघाच्या विरोधात. इथे मात्र आपण पाहतोय सामन्याला सेकंड इनिंगला सुरुवात होते. 53 धावा ठोकायच्या आहेत तर एकीकडे 53 धावा रोखायच्या आहेत. सुरुवात. पहिल्याच चेंडूला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न झाला. लॉंग ऑफच्या दिशेला चेंडू ढकलून दिलाय. क्षेत्ररक्षक बाहेर तिकडे तैनात नाहीये. 1 बाउन्स पहिल्याच चेंडूवरती चौकार येतोय. चांगली सुरुवात.
सेमीफायनलला ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस अद्यांशिका वॉरियर्स प्रथमतः फलंदाजी करत होता आणि त्यावेळेस त्यांच्याकडून सुद्धा पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता आणि त्याचीच पुनरावृत्ती होते यावेळेस सेकंड इनिंग मध्ये आपण पाहतोय तर भैरवनाथ फायटर्स या संघाकडून सुद्धा पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. चांगली सुरुवात मिळाली यावेळेस आपण पाहतोय लॉंग ऑनच्या दिशेला भिरकावण्याचे प्रयत्न झाले तर दिशा दिली गेली अगदी सॉफ्ट हँडने आणि निश्चितच पुन्हा एकदा बॅक टू बॅक चौकार. मी म्हणलो ज्याप्रमाणे चांगली सुरुवात निश्चितच मिळते. आपण पाहतोय सेमीफायनलचा सामना भैरवनाथ फायटर्स विरुद्ध अद्या अंशिका वॉरियर्स या दोन संघांमध्ये 53 धावांचा पाठलाग करत असताना चांगली सुरुवात झाली. बॅक टू बॅक 2 चौकार लगावले गेले तर 8 धावा निश्चितच धावफलकावरती लगावल्या गेल्या तर 53 धावांचा पाठलाग करत असताना तेजस्वीच्या बॅट मधून निघाले होते. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत धावा जोडल्या गेल्यात. यावेळेस पुढील चेंडू फुलर लेनचा चेंडू होता फ्लिक करण्याचे प्रयत्न झाले लेग लॉंगच्या दिशेला आपण पाहतोय बघा चौकारांची हॅट्रिक या पट्ट्याने केली आहे म्हणजेच जवळपास 3 चेंडू आणि 3 चेंडूवरती लगातार 3 चौकार ठोकलेत प्रतिस्पर्धी संघाच्या या गोलंदाजाच्या विरोधात. अर्थातच राहुल होते गोलंदाज. चांगली सुरुवात होते चांगली सुरुवात होते. आपण पाहतोय सेमीफायनलचा सामना. खरं तर आपण पाहायला गेलो चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे वाट पाहत असतात अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे प्रयत्न करत असतात आणि सर्वोत्तम गोष्टी त्यांना मिळतात जे आपल्या प्रयत्नावरती अतूट विश्वास ठेवतात. यावेळेस 30 प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतात तेजस जुवारे बॅक टू बॅक 3 चौकार ठोकले या पट्ट्याने 53 धावांचा पाठलाग करत असताना या टिळकनगरच्या सह्याद्री क्रीडानगरीवरती आलेले हे लगातार 3 चौकार आपण पाहतोय सेमीफायनलच्या सामन्यामध्ये आलेत. पहिले षटक राहुल आणि राहुलच्या विरोधात बॅटिंग करत असताना इथे मात्र अवांतर धाव निश्चितच पंचांचा इशारा येतोय. कॉम्बॉक्स कडे अवांतर धाव टिपली जावी ऍड केली जावी धावफलकीवरती. वाईटच्या स्वरूपात 53 धावांचा पाठलाग करत असताना 13 धावा या धावफलकावरती अजूनही आल्यात. आपण पाहतोय पॉइंट आणि कव्हरच्या अगदी मधोमध कव्हर ड्राईव्ह केले आणि निश्चितच चेंडू जाऊन सीमारेषा ओलांडतोय. पुन्हा एकदा येतोय चौकार. आतापर्यंत या षटकाकडे जर आपण पाहायला गेलो तर जवळपास या षटकामध्ये 4 चौकार आलेत. अर्थातच एकंदरीत आपण या सगळ्या धावा जर एक्स्ट्राच्या म्हणजेच वाईडच्या स्वरूपात एक धाव निश्चितच प्राप्त झाली आहे. सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय भैरवनाथ फायटर्स विरुद्ध अद्या अंशिका वॉरियर्स या दोन संघांमधील लढत पाहतोय. शेवटची लढत अंतिम लढत आपण पाहतोय. जो संघ विजय निश्चित करेल तो मात्र निश्चितच फायनल मध्ये प्रवेश करेल आणि जो संघ मात्र पराजित होईल त्याचा निश्चितच प्रवास इथे थांबेल. यावेळेस हलक्या हाताने फ्लिक करण्याचे प्रयत्न क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहेत ऍज अ प्रोटेक्शन म्हणून. बघा याआधी सुरुवातीला जो पहिला सेमीफायनलचा सामना संपन्न झाला परिपूर्ण झाला त्या सामन्यामध्ये स्वराज शेलेवण या संघाने विजय प्राप्त केला होता आणि निश्चितच हा पहिला संघ ठरतोय जो फायनलच्या अंतिम सामन्यामध्ये तो प्रवेश करतोय. चालू असलेल्या सामन्यामध्ये आपण पाहायला गेलो या सामन्यामध्ये जो विजय संघ निश्चित होईल आपल्याला सेकंड फायनलिस्ट मिळेल या दोन संघांमधील. पहिला स्पेल समाप्त झालाय म्हणजेच अर्थात 6 चेंडूंचा खेळ संपुष्टात झालाय. या 6 मध्ये जवळपास 18 धावा आल्या 63 धावांचा पाठलाग करत असताना आणि या पुढील धावा रोखण्यासाठी इथे मात्र सेकंड स्पेल म्हणजेच दुसरं षटक आणि या दुसऱ्या षटकाची जी जबाबदारी आहे धावा रोखण्यासाठी ती मात्र आपण पाहतोय अक्षयच्या खांद्यावरती सोपवली दिली जाते.
चला अतिरिक्त वेळ घ्यायचा नाहीये, फास्ट खेळायचं आहे आपण सर्वांनी. थोड्याच वेळात आपल्याला फायनलचा सामना याच मैदानावरती खेळायला जाईल. यावेळेस आपण पुन्हा एकदा पाहतोय खबरच्या दिशा दाखवली गेली चेंडूला. पुन्हा एकदा अॅलॉंग द कार्पेट आपण हा चेंडू चाललाय, सीमारेषा ओलांडतोय अगदी सहजरित्या. या षटकाचा आपण जर विचार केला तर या षटकाची आणि याच षटकाच्या पहिल्या चेंडूवरती आपण पाहतो पुन्हा एकदा चौकार येतोय. 4 धावा येत आहेत. 22 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्या. 53 धावांचं टार्गेट चेस करत असताना सायंकाळच्या सत्रामध्ये ही स्पर्धा चालू असताना या स्पर्धेतील हा सेमीफायनलचा आपण सामना पाहतोय. यावेळेस फ्लिक करण्याचे प्रयत्न झाले. लेग बाईकच्या स्वरूपात निश्चितच पंच इशारा कळवत आहेत ही धाव ऍड केली जावीत स्कोर कार्ड वरती. दुसरं षटक अक्षय पहिल्या चेंडूवरती आघात करण्याचे प्रयत्न झाले, तद्नंतर मात्र आता तो कमबॅक करतोय, वापसी करतोय. डगमळलेली स्थिती आणि या डगमळलेल्या स्थितीत मात्र तो स्वतःला सिद्ध करतोय. दोन चेंडूंचा खेळ संपुष्टात झाला. दुसरं षटक सलामीच्या दोन्ही फलंदाजांमध्ये अजूनही मैदानावरती स्थित असताना यावेळेस पहिला चेंडू खेळायला मिळतोय अजय याला. आतापर्यंत थांबलेला हा अजय यावेळेस मात्र फ्रंट फूट वरती येऊन लॉंग ऑफच्या दिशेला चेंडूला खेळून घेतोय आणि 2 धावा तितक्याच स्वरूप आणि तितक्याच जलद गतीने यास कंप्लीट केल्या जात आहेत या दोन्ही फलंदाजांच्या मार्फत आपण पाहतोय. यावेळेस लोअर फुलटाचा चेंडू आपण पाहतोय मिड विकेटच्या दिशा दाखवली गेली आहे. अर्थातच पुन्हा एकदा 2 धावा येत आहेत अजय यांच्या बॅटमधून. एकंदरीत या षटकातील 4 चेंडूमध्ये आपण पाहायला गेलो तर जवळपास 9 धावा आल्यात. यावेळेस अलाउंड द कार्पेट खेळण्याचे प्रयत्न झालेत, सिंगल कंप्लीट केली गेली आहे. दुसरीचे प्रयत्न झालेत आणि 2 धावा सुद्धा कंप्लीट होत आहेत या दोन्ही फलंदाजांच्या मार्फत. दुसऱ्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ संपुष्टात झालाय. शेवटचा चेंडू असेल, शेवटचा बॉल असेल या षटकातील. किती धावा प्राप्त केल्या जातील आतापर्यंत आपण पाहायला गेलो तर 29 धावा या धावफलकावरती लगावल्या गेल्यात, जोडल्या गेल्यात. यावेळेस हलक्या हाताने पुश केलाय चेंडूला, स्ट्राईक रोटेट केली जाते, स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचे प्रयत्न होत आहेत अजय यांचे. दुसऱ्या ओव्हरचा खेळ ते संपुष्टात झालाय. अर्थातच 30 धावा, 2 षटक संपुष्टात, धावा जोडल्या गेल्या 30. 12ला 30 आल्यानंतर पुढील 12 चेंडूंचा खेळ ते शिल्लक असेल. 30 निश्चितच समाधानकारक ही धावसंख्या असेल, कारण 63 धावांचा पाठलाग करत असताना 12 चेंडूंमध्ये आता आपण पाहायला गेलो तर 33 धावांची आवश्यकता असेल. क्षमासवी 53 धावांचा पाठलाग करत असताना इथे मात्र 23 धावांची आवश्यकता असेल. 12 मध्ये 23 असं समीकरण जाऊन ठेपलंय. बघा महत्वाचा सामना असेल. या सामन्यामध्ये जो संघ विजय प्राप्त करेल तो निश्चितच अंतिम सामन्यामध्ये म्हणजेच फायनलच्या सामन्यामध्ये प्रवेश करेल. परंतु जो संघ पराजित होईल नॉकआउटचा सामना आपण पाहतोय तो संघ मात्र त्या संघाचा प्रवास मात्र इथेच थांबेल. सेमीफायनलचा सामना 53 धावांचा टार्गेट चेस करायचा आहे.
30 धावा आल्यात, 23 धावांची आवश्यकता. तिसरं षटक, तिसऱ्या षटकातील पहिलाच चेंडू. बॅटचा तितकाच संपर्क होत नाहीये, परंतु सिंगल घेतली जाते. स्ट्राईक मात्र इथे रोटेट होते. सिंगल डबल घेऊन स्ट्राईक रोटेट ठेवण्याचे प्रयत्न केले जातात सातत्याने या दोन्ही फलंदाजांच्या मार्फत. हे दोन्ही फलंदाज आपण पाहतो सलामीचे वीर फलंदाज म्हणून गेले होते, मैदानामध्ये दाखल झाले होते आणि अजूनही स्थित असताना चांगली खेळी सादर करतात आपल्या संघासाठी. एकंदरीत चांगल्या प्रकारचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेस पुढे लेनच्या गतीमध्ये आपण परिवर्तन पाहिलं, चेंज ऑफ द पेस, परंतु ओळखलंय लंबाच्या दिशेला दिशा दाखवली गेली आहे. तोपर्यंत अगदी सहजरित्या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. यावेळेस फुल ऑफलाईनचा चेंडू होता. ऑफ रिझन मध्ये अर्थातच लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू गेला होता, ट्रॅव्हल झाला होता. क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहे. 2 धावा निश्चितच कंप्लीट केल्या जात आहेत. या दोन्ही फलंदाजांच्या मार्फत 53 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत जवळपास 35 धावा या यशस्वीरित्या जोडल्या गेल्या आहेत फलकेवरती. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ संपुष्टात. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना शेवटच्या 3 खेळूंचा खेळ शिल्लक असेल, बाकी असेल. यावेळेस पुन्हा एकदा त्याच चेंडू त्याच फटक्याची पुनरावृत्ती होते आहे. ऑफ रिझन म्हणजेच लॉंग ऑफच्या दिशेला चेंडूला ढकलून देण्याचे प्रयत्न झाले. क्षेत्ररक्षक तिकडे तैनात असताना पाहूया या चेंडूवरती किती धावा दिल्या जातील. बघा येस फॅन्स कळवत आहेत. या 4 धावा होत्या. बॉल स्पर्श झाला होता. जी बाउंड्री लाईन आहे पायाचा स्पर्श झाला होता या खेळाडूचा आणि यामुळेच या 4 धावा दिल्या जात आहेत. 39 अर्थातच 39 धावांवरती जाऊन पोहोचलाय भैरवनाथ फायटर्स हा संघ. यावेळेस चेंज ऑफ द पेस आपण पाहतोय, अगदी स्लोवर टाकण्याचा प्रयत्न झाले, परंतु अलाउंड द कार्पेट ऑफच्या आपण साईडला आपण पाहायला मिळतोय. हा फटका होता, अर्थातच जातोय, सीमारेषा ओलांडतोय आणि पुन्हा एकदा येतात या 4 धावा. सलग लगातार 2 चेंडूवरती मोठे फटके, मोठे आघात करण्याचे प्रयत्न झाले आणि निश्चितच यशस्वी ठरले, यशस्वी राहिले. 2 चेंडूवरती लगातार 2 चौकार आलेत. दहा पाहिजेत ना. 43 धावांवरती धावमजल्याला जाऊन पोहोचले. इथे मात्र फक्त आणि फक्त 10 धावांची आवश्यकता असेल. तिसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू असेल. येणाऱ्या चेंडूवरती बघा शेवटचा चेंडू होता आणि या शेवटच्या चेंडूवरती सुद्धा येत आहेत या 4 धावा. अर्थातच आपण पाहिलं गेलं जे फायनलमध्ये जे संघ प्रवेश करतील त्या संघातील संघनायक आणि सर्व खेळाडूंना विनंती करतो, त्याचप्रमाणे जी ऑर्गनायझर कमिटी आहे त्या कमिटीतील सर्व सदस्यांना विनंती करतो की हा सामना संपन्न झाल्यानंतर परिपूर्ण झाल्यानंतर आपण ग्राउंडवरती जायचं लाईनअप करण्यासाठी याची आपण नोंद घ्यायची आहे. निश्चितच फार वेळ घ्यायचा नाहीये. बापू म्हणजे तेजस. बघा बापूसाठी अर्थातच तेजससाठी भैरवनाथ फायटर्स यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज इथे उपलब्ध झालं. हा सामना संपन्न झाल्यानंतर घेऊन जायचंय. 6 चेंडू आणि 6 धावांचं समीकरण जाऊन टेपलंय. या 6 धावा रोखायच्या आहेत तर दुसऱ्या संघाला या 6 धावा ठोकायच्या आहेत यशस्वीरित्या. सेमीफायनलचा हा सामना आपण पाहतोय. सायंकाळच्या 17 मध्ये अगदी
आग लावणारा हा सामना आपण पाहतोय या क्रीडा नगरीवरती 6 चेंडू आणि 6 धावांचं समीकरण जाऊन ठेपलेलं असताना स्ट्रायकिंग येण्यावरती आपण पाहतोय अजय आहे, तर नॉन स्ट्रायकिंग येण्यावरती आपण पाहतोय तेजस. म्हणजेच हे जे सलामीचे दोन फलंदाज अजूनही मैदानावरती स्थित आहेत, चांगली खेळी सादर करतायत, नॉट आउट खेळी सादर करतायत. आपल्या संघासाठी 6 चेंडू आणि 6 धावांचं समीकरण जाऊन ठेपलंय. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज, हाफ ट्रॅकरचा चेंडू होता फाईनच्या दिशेला खेळलाय, यावेळेस येतोय पहिल्याच चेंडूवरती खणखणीत चौकार 4 धावांसाठी. बापू अर्थात तेजससाठी इथे उपलब्ध झाले आरव तांबट आणि त्याचप्रमाणे श्रमय खळे यांच्याकडून हे कॅश प्राइज दिले जाईल तेजस याला. तेजस याने ही मॅच झाल्यानंतर घेऊन जायचंय. आतापर्यंत आपण पाहायला गेलो फक्त आणि फक्त एका धावेची आवश्यकता असेल. नॉट आउट केली आपण पाहतोय या दोन्ही फलंदाजांच्या मार्फत. एका हाती किल्ला लढवला या दोन्ही फलंदाजांनी, फक्त एका धावेची आवश्यकता. विजय स्ट्रोक हाफ ट्रॅकर चेंडू पूल केलाय आणि या एका धावेंनी आपण पाहतोय भैरवनाथ फायटर्स हा संघ फायनलच्या सामन्यामध्ये दाखल करतोय, प्रवेश करतोय.